नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स जो आपण शिकलोय त्याची प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळेच त्याच्यासाठीच आज मी तुमच्यासाठी प्रॅक्टिस व्हिडिओ बनवलाय. आपण प्रॅक्टिस करूया. हे सेंटेन्सेस मी वाचते, तुम्हाला काय करायचं आहे, अगेन अँड अगेन तुम्ही याला वाचा किंवा मी असं म्हणेल की तुम्ही कॉर्ड लावून ऐकू सुद्धा शकता. आपण हे 100 सेंटेन्सेस सिंपल प्रेझेंट टेन्सचे आज कव्हर करणार आहे. सोबतच तुम्हाला मी यामध्ये हे देखील सांगणार आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स कुठे कुठे यूज केला जातो, म्हणजे रेग्युलर ॲक्शन असतील कशा पद्धतीने आपण यूज करतो किंवा काही ट्रूथ्स असतील त्यासाठी सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट यूज करत असतो. तर सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये शिकू, डोंट वरी. सो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पेड कोर्सेससाठी इंटरेस्टेड असाल तर येवले अकॅडमी ॲपवरती पेड कोर्सेस अवेलेबल आहेत, तुम्ही घेऊ शकता आणि घर बसल्या शिकू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, चला चालू करू आपण सिंपल प्रेझेंट टेन्स प्रॅक्टिस. कारण आपण टेन्स शिकलो त्या व्हिडिओमध्ये आपण जर प्रॅक्टिस करतो म्हटलं असतं तर इट इज नॉट पॉसिबल, कारण मला तो टेन्स जो आहे हा एक्सप्लेन करायलाच वेळ लागला. माझा असा कॉन्टॅक्ट आहे की प्रत्येक विद्यार्थी जो कोणी शिकायची इच्छा आहे, मला इंग्लिश शिकायचं आहे आणि ज्याला कोणाला डिटेल शिकायचं आहे ना, माझा हा प्रयत्न आहे की मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला डिटेल देऊ शकेल जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये सर्व गोष्टी क्लिअर होतील. त्यामुळे आपण तो व्हिडिओ बघितला, तो व्हिडिओ आपण एकदम क्लिअर शिकलोय आणि तो सिरीजमधलाच हा सुद्धा व्हिडिओ आहे. आपल्याला सिंपल प्रेझेंट शिकून नाही चालत, त्याची प्रॅक्टिस देखील तेवढीच मस्ट आहे. सो चला लेट्स डू प्रॅक्टिस टुगेदर. सिंपल प्रेझेंट टेन्स 100 सेंटेन्सेस. सर्वात पहिले आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस बघूया जे पॉझिटिव्ह असतात. जसं या ठिकाणी आपण इट सुद्धा म्हणू शकतो, हॅव सुद्धा म्हणू शकतो. जसं आय ईट ब्रेकफास्ट ॲट 7 AM. मी 7 वाजता ब्रेकफास्ट करतो किंवा आय हॅव ब्रेकफास्ट ॲट 7 AM. ही स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली. ती इंग्लिश फ्लुएंटली बोलते. आता तुम्हाला यामध्ये ही गोष्ट समजेल की आपण सिंपल प्रेझेंट फक्त एका टेन्सवरती 100 सेंटेन्सची प्रॅक्टिस करतोय. तर हे सेंटेन्सेस जेव्हा तुम्हाला समजतील तर तुम्हाला याचं महत्त्व सुद्धा समजेल की किती महत्त्वाचा प्रत्येक टेन्स असतो. प्रत्येक कॅटेगरी शिकणं, डीपमध्ये शिकणं हे खूप गरजेचं असतं विद्यार्थी मित्रांनो. बघा नेक्स्ट आहे वी गो टू पार्क एव्हरी इव्हिनिंग. आम्ही एव्हरी इव्हिनिंगला कुठे जात असतो, पार्कमध्ये जात असतो. दे प्ले क्रिकेट ऑन संडेज. ते संडेजला म्हणजे रविवारी काय खेळत असतात, क्रिकेट खेळतात. ही ड्राईव्हज अ कार टू वर्क. तो काय करतो, कामासाठी गाडी घेऊन जातो किंवा कामावरती तो गाडी घेऊन जातो. ही ड्राईव्हज अ कार टू वर्क. द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य कुकडून उगवतो, पूर्वेकडून उगवतो. बर्ड सिंग इन द मॉर्निंग. बर्ड्स मॉर्निंगला गातात. द मदर कुक्स डिलिशियस फूड. आई चविष्ट असा स्वयंपाक बनवते. वी वॉच TV आफ्टर डिनर. आम्ही डिनर नंतर TV पाहतो. तर चला पुढील सेंटेन्सेस बघूया आपण, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण बघितलं वी वॉच TV आफ्टर डिनर. डिनर नंतर आम्ही काय करतो, TV पाहतो. नेक्स्ट आहे ही रीड्स द न्यूजपेपर डेली. तो डेली न्यूजपेपर वाचतो. तर तचा सेन्स आपल्याला येतोय. रेग्युलर ज्या ॲक्शन आहेत त्या आपण सांगतोय आहे ना. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे डेली रुटीनचा अभ्यास करा. तुमचं डेली रुटीन असं रेडी करून ठेवा की तुम्हाला कधीही काम पडलं तर पटकन ते करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे समोरच्या व्यक्तीला. निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये आपण डू आणि डजचा यूज करत असतो अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल सिंपल प्रेझेंटचा तो जा आणि पाहून घ्या, कारण डिटेल व्हिडिओ आहे, त्यामध्ये सर्व गोष्टी मी डिटेलमध्ये शिकवल्या आहेत. ओके. आय डू नॉट ड्रिंक कॉफी. मी कॉफी पित नाही. शी डज नॉट लाईक चॉकलेट. तिला चॉकलेट आवडत नाही. दे डू नॉट स्विम इन द रिव्हर. ते रिव्हरमध्ये पोहत नाहीत. ही डज नॉट ड्राईव्ह फास्ट. तो जोरात चालवत नाही किंवा ड्राईव्ह करत नाही. वी डू नॉट प्ले फुटबॉल. आम्ही फुटबॉल खेळत नाही. द ट्रेन डज नॉट अराईव्ह ऑन टाईम. ट्रेन वेळेवर येत नाही. कॅट्स डू नॉट बार्क. मांजर भुंकत नाही. आपण जास्त मांजर जे आहेत त्यांच्याविषयी आपण बोलतोय की खूप साऱ्या कॅट्स आहेत त्या भुंकत नाही, कारण बार्क कोण करत असतं तर डॉग भुंकत असतो. माय ब्रदर डज नॉट गो टू स्कूल बाय बस. माझा भाऊ बसने स्कूलला जात नाही. आय डू नॉट राईट ईमेल्स डेली. मी डेली ईमेल्स लिहत नाही. शी डज नॉट क्लीन हर रूम ऑफन. ती वारंवार तिची रूम क्लीन करत नाही. अशा पद्धतीनं डू आणि डजचा यूज करून आपण सेंटेन्सची प्रॅक्टिस करतोय. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत प्रॅक्टिस करा. तुम्ही याला पॉज करून वाचा. ज्या पद्धतीनं आपण करतोय तर याची प्रॅक्टिस करा.
डू यू लाईक आईस्क्रीम? तुला आईस्क्रीम आवडते का? आता क्वेश्चन आहे हे. डज शी वर्क इन अ बँक? ती बँकेत काम करते का? डू दे व्हिजिट देअर ग्रँड पॅरेंट्स ऑफन? ते वारंवार त्यांच्या ग्रँड पॅरेंट्सला भेटतात का? डज ही रीड बुक्स ॲट नाईट? म्हणजे तो रात्री पुस्तक वाचतो का? पुस्तक वाचतो का असं आपण म्हटलंय. डू वी अटेंड द सेम क्लास? आम्ही सेम क्लास अटेंड करतो का? डज द डॉग बार्क ॲट स्ट्रेंजर्स? कुत्रा हा जे अनोळखी लोक आहेत त्यांना आपण स्ट्रेंजर्स म्हणतो. कुत्रा स्ट्रेंजरवर भुंकतो का? डू यू स्टडी इन द लायब्ररी? तू लायब्ररीत अभ्यास करतो का किंवा तुम्ही लायब्ररीत अभ्यास करता का? डज शी ऑलवेज स्माईल? ती नेहमी हसते का? डू दे हेल्प देअर नेबर्स? ते नेबर्सची मदत करतात का? डज ही कॉल हिज पॅरेंट्स एव्हरी डे? तो दररोज त्याच्या पॅरेंट्सला कॉल करतो का किंवा बोलवतो का? कारण कॉलचे 2 मिनिंग होतात, फोन लावणे किंवा बोलवणे. ओके, हे झाले निगेटिव्ह आपले व्हर्बल क्वेश्चन. आता आपल्याला मिक्स प्रॅक्टिस करायची आहे. जसं आपण म्हटलं की पॉझिटिव्ह निगेटिव्ह असो कोणतंही असो आपण सगळे यामध्ये शिकूया. ही राईट्स लेटर्स टू हिज फ्रेंड्स? तो त्याच्या मित्रांना पत्र लिहितो. वी डू नॉट डान्स ॲट पार्टीज? आम्ही पार्टीजमध्ये डान्स करत नाही. डू यू नो हर ॲड्रेस? तिचा ॲड्रेस तुला माहीत आहे का? शी पेंट्स ब्युटिफुल पिक्चर्स? ती ब्युटिफुल पिक्चर्स पेंट करते. दे डू नॉट स्पीक लाऊडली? ते जोरात बोलत नाहीत. डज इट रेन इन द डेझर्ट? डेझर्टमध्ये पाऊस पडतो का? आय लव रीडिंग नॉवेल्स? मला नॉवेल्स रीडिंग करायला खूप आवडतं, वाचायला खूप आवडतं. माय टीचर डज नॉट एक्सप्लेन द लेसन क्लिअरली? माझ्या टीचर लेसन क्लिअरली एक्सप्लेनच करत नाहीत. डू वी हॅव अ मीटिंग टुडे? आपली मीटिंग आहे का आज? शी वॉटर्स द प्लांट्स डेली? ती दररोज झाडांना पाणी देते. अशा पद्धतीने आपल्याला याची प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण, जे आहे डेली रुटीन सेंटेन्सेस. डेली रुटीन तुमच्याकडे आहे, मात्र आपण स्वतःच डेली रुटीनने जर तुम्हाला कोणी म्हटलं की तुझा भाऊ काय काय करतो, तुझी आई काय काय करते, तुझी मम्मी काय करते दिवसभर, ते सांग, मग तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं बनवावं लागेल. कारण आईसाठी जर म्हटलं तर आपण मदरसाठी आपल्याला व्हर्बला यस किंवा इयस सफिक्स लावावं लागेल. आपण ते सिम्पल प्रेझेंटमध्ये शिकलो होतो. बघा, जसं मी म्हटलं आय वेकअप ॲट 6 AM, म्हणजे रुटीनच्या ज्या गोष्टी आहेत दररोजच्या त्या सांगण्यासाठी सुद्धा आपण सिम्पल प्रेझेंटचा यूज करत असतो. आय वेकअप ॲट 6 AM, मी सकाळी 6ला उठते. शी ब्रशेस हर टीथ ट्वाइस अ डे, ती तिचे दात दिवसातून 2दा घासते किंवा ती 2दा ब्रश करते. वी हॅव लंच ॲट 1 PM, आम्ही 1 वाजता लंच करतो, म्हणजे दुपारचं जेवण लंच आम्ही किती वाजता? 1 वाजता करतो. दे डू नॉट स्लीप लेट, ते लेट झोपत नाहीत. ही टेक्स द ट्रेन टू वर्क, तो कामाला जातो. तर कशाने जातो? ट्रेननी जातो. ही टेक्स, त्याने घेतली, काय घेतली? ट्रेन घेतली. कशासाठी? कामावर जाण्यासाठी. तो ट्रेनने कामाला जातो. डू यू एक्सरसाइज इन द मॉर्निंग, तू सकाळी एक्सरसाइज करतो का? द बेबी क्राईज वेन इट इज हंग्री, बाळ रडतो. कधी रडतो? जेव्हा त्याला भूक लागते. माय फादर ड्रिंक्स टी एव्हरी मॉर्निंग, माझे बाबा दररोज सकाळी चहा घेतात. डज शी जॉग इन द पार्क, ती पार्कमध्ये जॉग करते का? वी डू नॉट स्कीप ब्रेकफास्ट, आम्ही ब्रेकफास्ट स्कीप करू शकत नाही. मे बी मम्मी स्ट्रिक्ट असेल, है ना. नेक्स्ट आहे बघा, हॅबिच्युअल ॲक्शन. हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजे काय? सवय असते, आहे ना. जसं आपल्याला सवय असते काही गोष्टी करण्याची, त्या पद्धतीच्या हॅबिट असतात. त्या गोष्टी सांगण्यासाठी सुद्धा आपण सिम्पल प्रेझेंटचा यूज करत असतो. जसं आय गो टू जिम एव्हरी डे, मी दररोज जिमला जाते. शी ऑलवेज अराइव्ज ऑन टाइम, ती वेळेवर अराइव्ज म्हणजे येते नेहमी. दे नेवर इट जंक फूड, ते कधीही जंक फूड खात नाहीत. ही त्यांची काय? हॅबिच्युअल ॲक्शन आहे. ही डज नॉट वॉच TV ऑफन, तो वारंवार TV पाहत नाही. डू यू वॉक टू स्कूल, तू स्कूलला चालत जातो का? शी डज नॉट वेअर ब्राईट कलर्स, ती ब्राईट कलर्स घालत नाही. वी प्ले चेस इन द इव्हिनिंग, आम्ही इव्हिनिंगला चेस खेळतो. डज ही व्हिजिट द म्युझियम रेग्युलरली,
तो म्युझियम रेग्युलरली जातो का? आय ऑफन लिसन टू म्युझिक, मी वारंवार म्युझिक ऐकतो, अनेकदा किंवा वारंवार. द ट्रेन युजली लिव्स ॲट 9 AM, ट्रेन सकाळी नेहमी, युजली म्हणजे नेहमी, कधी निघते? सकाळी 9ला निघते. अशा पद्धतीनं हॅबिच्युअल ॲक्शन्स ज्या असतात, ज्या आपल्या हॅबिट आहे, आपण रोज करतो, अशा ॲक्शनची प्रॅक्टिस आपल्याला करायला पाहिजे सिम्पल प्रेझेंट टेन्ससाठी. फॅक्ट्स अँड जनरल ट्रूथ, तुम्हाला सांगितलं मी ट्रूथ्स जे असतात, जसं सत्य, जसं सूर्य हा पूर्वेकडून उगवतो, तर हे वाक्य नेहमीसाठी असंच राहणार, याच्यामध्ये चेंज होईल का काही? तर नाही. अशा पद्धतीनं तुम्हाला याला लक्षात ठेवायचं आहे. जसं वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस, पाणी कधी बॉईल होतं? जेव्हा 100 डिग्री सेल्सिअसवर तापमान जातं. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, तुम्हाला माहिती आहे पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. हे काय आहे? हे ट्रूथ आहे, त्यामुळे आपण असं सांगतोय. डॉग्स आर लॉयल ॲनिमल्स, कुत्रे जे असतात हे कसे असतात? लॉयल असतात, म्हणजे ते प्रामाणिक असतात. आईस मेल्ट इन वॉर्म वेदर, वॉर्म गरम वातावरण असलं तर आईस जे असतं ते वितळतं. द स्काय अपियर्स ब्ल्यू, आकाश कसं दिसतं? ब्लू दिसतं. प्लांट्स नीड सनलाईट टू ग्रो, झाडांना, जे छोटे छोटे झाड आहे किंवा मोठे असतील, सगळ्यांनाच प्लांट्सला कशाची गरज आहे? सनलाईटची, सूर्यप्रकाशाची गरज असते ग्रो होण्यासाठी. डज द मून हॅव इट्स ओन लाईट, मूनला स्वतःचा प्रकाश आहे का? त्याच्याकडे स्वतःचा प्रकाश आहे का? हनी इज स्वीट, हनी म्हणजे मध कसं असतं? तर गोड असतं. लॉयन्स लिव्ह इन द जंगल, लॉयन कुठे राहतो? जंगलामध्ये. द स्टार्स शाईन ॲट नाईट, आता चांदण्या ज्या आहेत त्या कधी चमकतात? तर रात्री. अशा पद्धतीने जे ट्रूथ्स आहेत, सत्य आहेत जनरल, ते सर्व गोष्टी सुद्धा सिम्पल प्रेझेंटमध्ये आपण सांगत असतो. तर चला आपण समोर जाऊ. आपल्याला लाईक डिसलाईक सुद्धा आपण यामध्ये सांगतो. जसं मला हे आवडतं, तिला ते आवडत नाही, है ना, आम्हाला असं बोलायला आवडत नाही, तिला तसं करायला आवडत नाही, ह्या सर्व गोष्टी. आय लाईक मँगोज, मला मँगोज आवडतात. शी डज नॉट एन्जॉय कुकिंग, तिला कुकिंग ती एन्जॉय करत नाही किंवा तिला आवडत नाही. दे लव्ह वॉचिंग मूवीज, त्यांना मूवीज पाहायला आवडतात. डज शी डिसलाईक रेनी वेदर, डज ही डिसलाईक रेनी वेदर, रेनी वेदर त्याला आवडत नाही का? वी प्रिफर कॉफी ओव्हर टी, आता इथे आपण म्हणतोय की मला आहे ना टी पेक्षा आम्ही कॉफीला प्राधान्य देतो, म्हणजे कॉफी जास्त आम्हाला आवडते. शी हेट्स नॉयसी प्लेसेस, तिला नॉयसी प्लेसेस आवडत नाही, ज्या ठिकाणी नॉईस आहे जास्त ते प्लेसेस तिला आवडत नाही. आय डू नॉट एन्जॉय लॉंग वॉक्स, मला जास्त लॉंग वॉक्स मी एन्जॉय करत नाही किंवा मला आवडत नाही. डू दे ॲडमायर आर्ट, ते आर्टची प्रशंसा करतात का? ही लव्स प्लेइंग द गिटार, त्याला गिटार प्ले करायला खूप आवडतं. वी डू नॉट लाईक क्राउडेड मार्केट्स, आम्हाला गर्दीने गच्च असे मार्केट आवडत नाही. अशा पद्धतीने आपण बघितलं लाईक्स आणि डिसलाईक्स आपण कशा पद्धतीने सांगतो. तर चला आता बघूया आपण इन्स्ट्रक्शन्स अँड रूल्स या ठिकाणी. तर इन्स्ट्रक्शन, ऑलवेज वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग, खाण्यापूर्वी हात धुवा. द बस स्टॉप्स हिअर एव्हरी अवर, बस इथे थांबते प्रत्येक एका तासाला. डू नॉट पार्क युअर कार इन फ्रंट ऑफ द गेट, गेटच्या समोर कार पार्क करू नका. डज द टीचर अलाउ फोन्स इन क्लास, क्लासमध्ये टीचरला फोन्स अलाउ आहेत का? वेअर युअर सीट बेल्ट वाईल ड्रायव्हिंग, ड्रायव्हिंग करताना सीट बेल्ट घाला. ही डज नॉट अलाउ पेट्स इनसाइड द बिल्डिंग, बिल्डिंगमध्ये तो पेट्स जे असतात म्हणजे पाळीव प्राणी जसं डॉग्स असेल, कॅट्स असतील, यांना अलाउ करत नाही. डू चिल्ड्रन फॉलो द स्कूल रूल्स, मुलं स्कूलचे जे नियम आहेत ते सर्व पाळतात का? कीप द डोअर क्लोज्ड, डोअर क्लोज ठेवा. शी डज नॉट शाऊट इन द लायब्ररी, ती लायब्ररीमध्ये शाऊट करू शकत नाही. ऑलवेज स्विच ऑफ द लाईट्स बिफोर लिव्हिंग, जाण्या अगोदर लाईट्स बंद करा. अशा पद्धतीनं काही इन्स्ट्रक्शन्स रूल्स असतील तर ते सुद्धा आपण सिम्पल प्रेझेंटनी बनवतो. तर चला पुढे बघूया आपण अदर काही सेंटेन्स आहेत. जसं मी म्हटलं
आय बिलीव्ह इन हार्ड वर्क. अदर सेंटेन्सेसमध्ये माझा विश्वास हार्डवर्कवर आहे. डज शी सपोर्ट द टीम. ती टीमला सपोर्ट करते का? ही डज नॉट आन्सर हिज फोन. तो फोनचं उत्तर देत नाही. दे एन्जॉय सिंगिंग टुगेदर. ते एकत्र सिंगिंग करणे एन्जॉय करतात. वी अटेंड योगा क्लासेस एव्हरी वीकेंड. आता या ठिकाणी आम्ही योगा क्लासेस अटेंड करतो एव्हरी वीकेंडला. डू यू बिलीव्ह इन लक. तुझा लकवर विश्वास आहे का? शी ऑलवेज कॅरीज अन अम्ब्रेला. ती नेहमी अम्ब्रेला कॅरी करते किंवा सोबत ठेवते. द क्लॉक टिक्स लाऊडली. क्लॉक घड्याळ जे आहे ते जोरात आवाज करतं किंवा जोरात वाजतं. डज ही ट्रस्ट हिज फ्रेंड्स. तो त्याच्या फ्रेंड्सवर विश्वास ठेवतो का? आय ऑफन थिंक अबाउट माय फ्युचर. मी नेहमी माझ्या फ्युचरविषयी विचार करत असतो, थिंक करत असतो ऑलवेज की काय होईल फ्युचरमध्ये. तर अशा पद्धतीनं आपण 100 सेंटेन्सेस बघितले सिम्पल प्रेझेंट टेन्सचे. फॉर प्रॅक्टिसिंग मी तुमच्यासाठी घेऊन आली होती आणि तुम्हाला सुद्धा यू हॅव टू डू लॉट्स ऑफ प्रॅक्टिस ऑफ दिज ऑल सेंटेन्सेस. सगळ्या सेंटेन्सेसची छान प्रॅक्टिस करा आणि एका ठिकाणी बसून लिहून घ्या, वाचा. हे सेंटेन्सेस तुम्हाला आपल्या ॲपवरती देखील मिळून जातील, ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल, तुम्हाला प्रिंटआउट काढता येईल. ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, लिहायचं आहे, वाचायचं आहे, प्रिंटआउट काढायचे आहे, तुम्ही करू शकता. फ्री मटेरियलमध्ये अवेलेबल आहे. सो या ठिकाणी आपण थांबू. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.